पुण्यातील नदी सुधार आणि नदीजोड प्रकल्पामुळे नदीकाठची अनेक झाडं महापालिकेकडून तोडण्यात येणार आहेत। पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी आता पुणे रिव्हायवलतर्फे सध्या आंदोलन करण्यात येते। या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे देखील सहभागी झालेत आणि या आंदोलनात सुरुवात होत असल्याचं समजतंय। मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, काय नेमके अपडेट मिळतात आणि सयाजी शिंदे हे देखील सहभागी झाल्याचं समजतंय, त्यांच्याशी संवाद साधणं शक्य आहे का? अगदी जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर नदीकाठची जी झाडं आहेत अर्थात पर्यावरण वाचवण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। हजारोच्या संख्येने इथं मुलं मुली सहभागी झालेले आहेत। एवढंच काय तर अभिनेता सयाजी शिंदे देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत सहभागी झालेत। त्यांच्याशी आपण पहिले बोलण्याचा प्रयत्न करू आणि हे सगळे लहान मुलं मुली गाणं देखील गाणार आहेत। यासाठी आपण त्यांच्याशी पहिले बोलूयात। सर, आपण आंदोलनामध्ये सहभागी झाला, एवढ्या मोठ्या संख्येने संघटना आहेत, मुलं मुली आहेत आणि अतिशय पॉश एरियामधून हे सगळे लोक येतात। ही एवढी हजारोनं मुलं आली, त्यांना प्रश्न पडतो की पुढचं आमचं जगणं कसं असणार। तर जर आपल्या रक्तवाहिन्या बिघडल्या तर दूषित झाल्या तर आपलं शरीर बिघडणार, तसं नद्या बिघडल्या तर देशाचं आरोग्य बिघडणार ना। तर एवढी साधी गोष्ट आहे। जरा माईक कोणाला तरी बंद करायचं। तर मला असं वाटतं की ह्याच्यावर आवाज उठवतात मुलं, तर त्यांच्या आवाजाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून आले। विशेष म्हणजे सोनम वांगचूक सर आज आपल्याकडे इथं आले, म्हणजे त्यांना इकडे यावं लागतंय आणि आपल्याला प्रश्न सांगावे लागतात, इतकं आपण बथ्थड झालोय का? तर मला असं वाटतं की याची नोंद घ्यावी आणि 20 वर्षापासून यांचा झगडा चाललाय, तो झगडा सक्सेस होऊन हे नद्यांचं जे गळा घोटणं आले, म्हणजे त्यांना काय हळूहळू बांधकाम करणं म्हणजे गटार करणं, त्यांची ब्ल्यू लाईन्स ठेवली पाहिजे। त्या कधी मोठ्या वाढणार, कधी छोट्या होणार, लगेच त्यांचं बांधकाम केलं तर ते फिक्स होणार। आणि ही 6000 झाडं तोडायची ही अशी देवराई परत बघायला मिळेल का? पुण्याला हे कळत नाही का? पुण्यातल्या लोकांना कळत नाही का? BMCला कळत नाही का? तर आपल्याला त्यांना जागरूक करायला पाहिजे। ह्या सगळ्या मुलांचा आवाज आहे, ह्या मुलांच्या आवाजाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे। सर, तुम्ही बघताय हे सगळं, काय वाटतं एकंदरीत? म्हणजे तुम्हाला यावं लागते, आपको यहाँ पर आकर कैसा लग रहा है? मतलब हम अभी रिवर के बेल्ट में पूरे खड़े हैं, यहाँ पर कई सारे पेड़ों का आगे तोड़ा जाने वाला है। नहीं, सबसे पहले तो मैं पुणे के शहरियों को, नागरिकों को बहुत बहुत बधाई करना चाहूँगा कि वो इतने सचेत हैं। बड़े बूढ़े, महिलाएं, पुरुष और कितने सारे बच्चे अपने प्रकृति को बचाने के लिए बाहर आए हैं, तो मुझे बहुत खुशी हुई। इसी तरह यही तो लोकतंत्र है, जहां लोग अपनी आवाज़ उठाएं और सरकार को इसका संज्ञान लेना चाहिए कि लोगों जिनके लिए आप कर रहे हैं वो कुछ कह रहे हैं कि कैसे किया जाए, तो वो सुना जाए। शाहजी, मी एवढंच विचारायचं की पुण्यातल्या BMCला असं वाटतं का? आणि हे जग जाहीर दाखवत आहेत मला, मी आता व्हिडिओज बघितले, तर ते अशुद्ध पाणी कुठे जाणार? मला विचारायचंय, पालकमंत्री अजितदादांपर्यंत हे तुम्ही पोहोचवणार का? यासाठी तुम्हाला जर महानगरपालिकेच्या दारात आंदोलन करावं लागलं, कारण हे काम काही आतापर्यंत थांबताना दिसत नाही, बऱ्यापैकी काम हे सुरूच आहे, कोट्यवधी रुपये याच्यावर खर्च केले जात आहेत। बघा, आता हे लाईव्ह आहे का? अजितदादांना ही बातमी पोचली पण असेल, पोचली तर ते लगेच विचारतील, फोन लावून विचारतील ही काय भानगड आहे, आणि त्याच्यावर लगेच मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील, मला गॅरंटी आहे। मग मी एवढा चांगला माणूस राजकारणात बघितला नाही दुसरा। त्यांचे मी काही माझ्याबद्दल काय घेऊन गेलो होतो डिसिजन, ते त्यांनी सक्सेस करून दिलेत, ह्याचं पण करतील। आणि हे सरळ आहे ना, म्हणजे कोणी ते काय दुश्मन आहे तर सरकारनं आपलं काही वेगळं नातं आहे असलं भाग नाही, आपण एकमेकाचाच भाग आहे। आपल्याला हे स्वच्छ दिसलं पाहिजे आणि आपण हे करायलाच पाहिजे, आणि हा मुलांचा आवाज आहे। खासदार मॅडम देखील या ठिकाणी आहेत। मॅडम, तुम्ही अनेक वेळा ही आवाज उठवतो, काय वाटतं अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये? पुणेकरांनी पाहिले की गेले 25 वर्ष कायम पर्यावरणावर काही ना काही पद्धतीने आघात होतोय, आणि हा आघात असा होतोय की अनेक रिप्रेझेंटेशन्स करून, अनेक निवेदनं देऊन सुद्धा राज्यकर्ते ज्यांनी डिसिजन घेतली पाहिजेत ते काही करत नाहीत। ही शोकांतिका आहे। आज देखील ह्याबाबत आम्ही पत्र लिहिलेलं आहे, हिल्सबद्दल पत्र, तुम्हाला माहीत आहे हिलसाठी सुद्धा सगळे रस्त्यावर उतरले होते, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सगळे, पण पुन्हा एकदा ह्या नदीवर आघात होतोय, ही शोकांतिका आहे, आणि पत्र लिहून सुद्धा अजून काय होतं। तेव्हा आता हजारो विद्यार्थी या नदीकाठच्या वनराई संवर्धनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचा, अभिनेत्यांचा देखील पाठिंबा मिळतोय। या सगळ्याची दखल आता प्रशासन घेणार का, पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।